म्हणजे मला तरी वाटतं 4वी 5वीला असेल तेव्हा हे घर बांधलेलं. आतमध्ये आलो आणि हा पूर्ण असा परिसर आपलाच आहे. हो हो हे बघा 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 हे बघा केवढे, बघा साईज बघा आंब्याची साईज बघा फक्त. हे बघा बोंडू घेऊन आला, बोंडू केवढा मोठा बघा, त्याच्या हाईट एवढा. फणस बघा, ए बाबा पडेला पक्षी बघा, खूप रेअर आहे हे आपल्या मालवणात आणि इथे. अरे बापरे बघा. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. तुम्ही जो मागच्या व्हिडिओला जे माझा रिस्पॉन्स दिलाय भाई जबरदस्त होता, मजा आली खूप बघूनच एवढं तुमचं प्रेम. तो आजचा व्हिडिओ असा असेल की आपण आज माझं घर जे आहे गावचं त्याचं मी एक होम टूर देणार आहे तुम्हाला. जसं की आता बघा हा इथून जाण्याचा रस्ता आहे. मी मेन रोडवर उभा आहे. पहिलं तर हे सांगेन की मी मेन रोडवर उभा आहे असा बाहेर, आणि इथून आतमध्ये जायला माझं घर आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे मी तुम्हाला दाखवेन की माझं गावचं घर कसं आहे. ऑलरेडी मी दाखवलेलं, बट तेव्हा कसं वरच्यावर दाखवलेलं, बट आता प्रॉपर दाखवेन. सो आता थोडंसं खेळत होतो म्हणून थोडा दम चढलाय आणि घाम वगैरे आलाय. आणि फणस बघा कसा पडलाय वरून आणि तो ढोरांनी खाल्लाय. सो हे असा आपला रस्ता आहे आतमध्ये जाण्याचा, आणि हा गेट आहे. आतमध्ये आलो आणि हा पूर्ण असा परिसर आपलाच आहे. म्हणजे मला तर वाटतं ना 40 गुंठे तरी जागा आहे, 40 गुंठे. आणि वातावरण पण एवढं मस्त झालं ना, असं एकदम पावसाचं वातावरण झालंय. आणि पाऊस पडतोय म्हणून मी संध्याकाळची वेळ आता, म्हणून मी व्हिडिओ संध्याकाळी करायला गेले, कारण दुपारपर्यंत एवढा पाऊस पडत होता ना सकाळपासून. तुम्ही बघू शकता, हे बघा ढग वगैरे बघा, हे बघा कसे काळे काळे झालेत पूर्ण. सो आता तर आपण पहिलं म्हणजे आपल्या झाडापासून म्हणजे परिसरातून चालू करूया आणि मग घरात आतमध्ये जाऊया. सो आधी इथून सरळ जाऊया थेट विहिरीकडे. म्हणजे मी इथून एंट्री केली आणि असं सरळच आमच्या अशी समोर विहीर आहे मस्तपैकी, आपण जाऊया तिकडे. सो इथून आलो तर आपलं हे असं पुढचं दार आहे, म्हणजे पुढील दार म्हणतात आपल्या घराचं, ते आहे. आणि तुळस अशी मस्त अशी बघू शकता तुम्ही. आणि आता पहिलं तर आपण इकडून झाडं बघूया, नंतर मी तुम्हाला सगळं दाखवेन घर वगैरे. तर इकडे मस्त असं नारळाचं झाड आणि नारळ पण आहेत त्याला मस्त. हे बघा असे दोन अशी पहिलीच नारळाची झाडं घराच्या बाजूला आहेत. ते पण एक सुपारीचं झाड लावलंय मस्तपैकी. आणि आंब्याची मेन म्हणजे तर मला माहिती आहे, आंब्याची झाडं म्हणजे मेन असतात आपल्या. आता मे महिन्यात जर इथे यायचं म्हणजे. कोण आहे रे बाबा? वरात चालली, बँजो बिंजो वाजतंय गाडीतून. अरे वा खतरनाक. वरात चालले, वरात टेम्पोतून. सो आता हे पहिलं म्हणजे हे आंब्याचं झाड. इकडे आंबे आहेत की ना बाबा? हा कुठे? वरती वरती आंबे. हे बघा हे बघा हे बघा कलमाचे आहेत, हे रत्नाचे आहेत ना. हा रत्नाचे आंबे आहेत. तर असे खूप सारे झाडं आहेत इकडे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगेन की पहिलं म्हणजे माझं घर कुठे माहिती आहे का? कणकवली आणि तरळे ह्याच्यामध्ये ना एक पियाळी गाव आहे, पियाळी, तिथे मेन घर आहे माझं. आणि हे कुठलं आहे? हा रत्नाचा आंबा आहे. रत्नाचा त्यांनी खाल्लाय. म्हणजे रत्नाचा आंबा म्हणजे गाईज एवढा गोड असो ना, खतरनाक गोड असतो रत्नाचा आंबा. तो आता तरी इथे कुठे जास्त आंबे दिसत नाहीत, बट जेवढे पण आहेत ना ते सगळे असे वर आहेत. ते नंतर आता मम्मी पप्पा येतील अजून 4-5 दिवसांनी, तेव्हा ते काढणार आहेत. म्हणजे तेव्हा सगळेच काढणार आम्ही. तो इकडे 2 अशी आंब्याची झाडं झाली. आता थोडं पुढे जाऊया. इथे हे असं आहे पेरूचं झाड. बाबा काय मस्ती चालू आहे रे तुझी? काय चोच मारले का याला? नाही, पडलेला आहे. म्हणजे पेरू, आंबे, फणस सगळी झाड आहेत. आणि हे कधी लावलेलं माहिती? ही सगळी मेहनत माझ्या मम्मी पप्पांची आहे. आणि जे गाववाले आहेत ना इकडे, म्हणजे आमच्या जवळ सगळेच खास आहेत, त्यांचे सगळ्यांचे आहेत. म्हणजे मला तरी वाटतं 4वी 5वीला असेल तेव्हा हे घर बांधलेलं, आणि तेव्हापासून ही झाडं अशी लावली आहेत. ती आत्तापर्यंत एवढी अशी मस्त मोठी मोठी झाली आहेत. सो ह्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं, की त्यांची जी मेहनत. सारखी येतात महिन्याला एकदा, त्यांची फेरी असते इकडे. हा दाखवाय ना आंबे जवळनं. हे चिकूचं झाड आहे ना? काय रे बाबा, गाईड बन ना. हो हे बघा आंबे बघा केवढे मोठे आहेत बघा. एक आंबा असा हाताच्या साईजचा असणार, एवढा मोठा आंबे असतात ते. खाली एखादा कुठला आंबा दिसला ना की तुम्हाला दाखवेन. केवढे आहेत बघा. इथे तर 3 आहेत असे. हे बघा इथे 3 आहेत. हे बघा इथे 2 आहेत. हे बघा इथे 2 आहेत आणि तिथे 2 आहेत. भाई खूप मस्त जेव्हा काढणार ना तेव्हा मजा येणार. अरे वा. बघा साईज बघा, आंब्याची साईज बघा फक्त, एवढी मोठी आहे ना. आता हे पिकणार म्हणजे पिकाचे, हे तुम्हाला हिरवे दिसत आहेत ना,
जेव्हा काढणार ना आणि नॉर्मली जरी हिरवा जरी खाल्ला ना तरी तो एकदम असा साखरेसारखा गोड असतो. कारण की थोडं पण त्याच्यावरती आपण औषध मारत नाहीत. हा. प्युअर आहेत एकदम. प्युअर आंबे आहेत. एक औषधी आंबे नाहीत जे आपण खातो ना मुंबईला औषधी आंबे, ते नाहीत, हे प्युअर आंबे आहेत. आणि आता तुम्हाला मी माझी विहीर दाखवतो. हे पूर्ण कव्हर करून ठेवलंय म्हणजे काय माती वगैरे किंवा पानं वगैरे पडू नये कुठे आम्ही नसताना. तो ही बघा अशी पूर्ण इथे पॅक करून ठेवले. काय असायचं विसायचं खाली बघायला काय आहे की नाही, नाही तर काहीतरी निघायचं बाहेर. ही झाडं बघ कशी आली आहेत. हे बघा हे असं पूर्ण विहीर आहे आमची खालपर्यंत एकदम. आणि अशी मोटर लावली आम्ही पाणी काढायला मोटर लावली जे की डायरेक्ट आमच्या टाकीत भरलं जातं. आणि एवढं थंड थंड पाणी असतं ना मजा येते आंघोळ करायला पण मोटर चालू केली की. ही अशी आंब्याची झाडं इकडे अशी पूर्ण आहेत. आणि तिथून आपण आता पुढे जाऊया तर हे परत नारळाचं झाड इथे लावलेलं आहे. सो हे नारळाचं झालं की मग इकडे जांभळाचं झाड आहे. पण जांभूळ आहे का रे? कुठे आहे? एक तरी आहे काय? नाही अजून जांभूळ अजून आलं नाही. आणि जस्ट पुढे आलं की हे बघा हे सगळी अशी सुपारीची झाडं लावली. सुपारी आहे. हे बघा इकडे सुपाऱ्या दिसतात तुम्हाला. या बघा अशा मस्त अशा सुपारीच्या झाडं लावल्या तिथे. आणि हे तर आता नवीन नवीन झाडं लावले तिकडे, कारण काही झाडं आहेत ना इकडे एकदा वीज पडलेली तर विजेचं जे पाणी असतं ना ते झाडांवर उडलेलं, तर त्याच्यामुळे थोडी झाडं जीवाला लागलेलं खूप तेव्हा. बट ठीक आहे परत आपण लावली नवीन झाडं, आता त्याला वाढवणार अजून. बघा बघा कसा खातोय बघा. काय खातोय रे? पेरू. आमच्या बाजूला राहतो निशान. हे तुम्हाला बोलवतो सुपारीची झाडं काय मस्त वाटतात ना अशी एकदम सुंदर. थोडं पुढे जाऊया. ही आमची गायरी आहे. गायरी सगळं असतं ना काय काय टाकायचं असतं ते गायरेट टाकतात. तुम्ही ऐकलं असेल कधी तर हे असा खड्डा बनवून ठेवलाय. हा इकडे जामचं झाड आहे आपलं जिकडे रेड कलरची जाम येतात. हा 2 प्रकारचे असतात, एक व्हाईट आणि एक रेड. हे बघा हे रेड आहे हे लाल आहे. मस्त वाटतंय. आपण त्या दिवशी खाल्लेलं ना. मस्त वाटत एकदम गोड गोड होतं. आता अजून पुढे हे बघा हे जस्ट आता नवीन झाडं लावले तिकडे नारळाची. असं पूर्ण असा परिसर आमचा ना असा खूप भारी वाटतो असं. आणि ऊन जरी असेल ना मे महिन्यात जरी आलं तरी इथे येऊन अशी खुर्ची टाकून जरी बसला ना काहीच एकदम सुकून. हे बघा हे आमच्या बाजूच्यांचं झाड आहे फणसाचं. फणस बघा हे बघा शपथ केवढे लागलेत ना. हे बघा बोंडू घेऊन आला. बोंडू खाऊन दाखव रे. नोन्नो काय नोन्नो काय अरे खाया खाया. काजूचं झाड काजू काढले नी. 28 किलो काजू काढले ना आपण. हा 28 किलो काजू काढले या झाडावरून आम्ही. झाडावरून म्हणजे पूर्ण मिळून ओव्हरऑल. आणि भाजायला दिले. एवढं मोठं झाड आहे ना पण हे बघा पूर्ण इथे असं खुर्ची टाकून जरी बसलो तरी काय हा खरोखर सुकून. अरे इथे आपल्याला ते बसायला गेलेलं ते कुठे आहे? हा ना हिची गाडी काय आणली आम्ही मुंबईवरून. तर हे बघा ही आम्हाला इथल्या इथे जरा फिरण्यासाठी गाडी आहे, कारण आमच्या ज्या ड्यूक वगैरे आपण काढू नाही शकत एवढ्या इथल्या इथे जायला, म्हणून आम्ही एक प्लेजर आणून ठेवले इकडे. आणि इकडे बसायला पण बनवलं पप्पांनी. हे बघा काय मस्त वाटतंय ना. आता अजून पुढे जाऊया. ही कसली आहेत? सुपारी ना. हा इथे पण एक सुपारीची झाडं लावली आहेत. 1 2 3 4 5 6 7 झाडं लावली आहेत नवीनच ताजी. हे का असं करून ठेवलंय? जमा करून ठेवलंय जाळायला. जाळायला ठेवलंय. शेती नाही शेती केलेली आता नाही करत. ह्या ठिकाणी आम्ही शेती केलेली एकदा, पण नंतर मग बघायला कोण नसतं ना म्हणून मग नाही केली नंतर. तर आता ह्या टोकाला आलोय आपण घराच्या साईडला. हे बघा हे इथे आपलं असं घर आणि त्याच्या साईडला आलोय असं. आणि महत्वाचं राहिलं जॅकफ्रूट. हा जॅकफ्रूट फणस आपल्या कोकणी भाषेत फणस. बाबा रे केवढा मोठा आहे बघा. इथूनच चालू आहे. थांब तिथून चालू करूया. हा बघा केवढा मोठा आहे बघा. त्याची हाईट एवढा आहे. फणस बघ. ए बाबा पडेल डोक्यावर पडेल. तुझ्या डोक्यावर पडेल. तुझ्या हाईटचा तो फणस आहे. इकडे बघा. हे बघा केवढे छोटे छोटे आहेत पण किती आहेत ते बघा. इथे आहेत इथे आहेत तिथे आहेत वर आहेत. हा जणू स्वर्गच. आणि हे बांबूची झाडं लावलेत मस्त ना. फणसाचे किती आहेत? इकडे काय इथे काय आणि इथे काय मस्त वाटतात ना. अननस दाखवतो. अननस दाखवतो. अननस हा ठीक आहे. ही मग
अजून एक फणसाचं झाड आलं इथे. खूप सारी अशी झाडं आहेत, मस्त वाटतं पण इकडे फिरायला. हे बघा नाही ते नखरे क्या मस्ती गोड आहे. हे आंबे दाखव रे. हा हे बघा केवढ्या वर आहेत बघा. हे आहे ना, हे आम्ही कसे काढतो माहिती का, अशी मोठीच्या मोठी लांब लचक असा बांबू घेतो आणि त्याला ना एक नेट असतं पुढे बांधा आणि असे 2 दात असतात. 2 दात असं झाडाच्या फांदीच्या मध्ये अडकवायचं आणि खेचायचं, मग त्या जाळीमध्ये आंबे पडतात. असं आम्ही काढतो आंबे. पण मेन सीन काय माहिती काय गाईज, इथे ना इथे कटाड आहे ना, आणि जेव्हा आम्ही नसतो ना तेव्हा इथे असं कोण ना कोण येतं आणि हे जे आंब्याची झाडं वगैरे अशी बाहेर गेले ना फांदी, तर जे आंबे लागतात ना ते इथले इथे असे काढतात आणि पळवून घेऊन जातात. हे पक्षी दाखव. ए पक्षी बघा, हा बघा. खूप रेअर आहेत हे, आपल्या मालवणात आणि इथेच दिसतात. अरे बापरे, हे बघा जोड्यानेच असतात ते. काय मस्त वाटतंय ते आरशीट. भाई लकी आहे, पण लकी आपल्याला बघायला मिळाले. हे पक्षी मुंबईमध्ये पण नाही आणि हा. कोकणात पण नाही कुठे दिसतात. कोकणात पण ना कुठे दिसणार आणि तुम्हाला मुंबईत पण नाही दिसणार. ते इकडे दिसतात आपल्याला. किती मस्त वाटतात ना. आणि ही पण एक जागा बघा किती सुंदर वाटते ना, अशी एकदम शांततावाली. इकडे ही जागा बघा, ही पण किती शांत आहे ना. आणि जर कोणाला नाव माहिती असेल ना या पक्षीचं तर प्लीज मला सांगा, कारण मला ते एवढं काय माहित नाही. बघा हे बघा जोड्यानेच असतात सगळीकडे ते. जोड्यानेच फिरत असतात. त्याच्यामुळे ते रे पक्षी. बघायचं आता आपण पक्षी वहिले, आता परत आपण आपल्या झाडांकडे रिटर्न येऊया. आणि इकडे चिकू बघा, चिकू हे बघा इथे एक आहे. आणि हे बघा खूप सारे चिकू आहेत असे आणि एकदम असे गोड साखरेसारखे. आणि हे आपले मुरकर काका हॅलो करा. हॅलो. हा म्हणजे तुम्ही युट्यूबवर जातात, युट्यूबवर. हे आपले काका आहेत, मुरकर काका. दर संध्याकाळी येतात. बाबा मला स्वतःच्या पोरासारखं बघतात ते. हा बाबा आंबा हे बघा. आता एवढा आहे मजा. तुझ्या एवढा तो फणस पण आहे. कुठून काढला रे? तिथं होतं खालती. पडलेला होता ना, चोच मारून पाडलेले असतात ते. हा तिथून पूर्ण फिरून आलो गोल. हे झाड फुलांचं. कुठल्या फुलं? जास्वंदाचं आहे. हे बघा हे असं एक इकडे जास्वंदाचं झाड पण आहे. हे बघा काय माहिती नवीन झाड लावलं का ते नाही हे वाला. काय माहित कसलं झाड आहे ते. तर हे असं आपला पूर्ण आता परिसर होता. आपण परत आता गेटकडे आलोय. असा तुम्हाला परिसर आय होप तुम्हाला समजलं असेल किती काय झाडं आहेत. आता आपण थेट जाऊया घराकडे. घर दाखवतो तुम्हाला. सो गाईज हे असं आपलं आता घर आहे आणि हा इकडे खडा आहे जिथे आम्ही बाईकसाठी कार पण लागते इकडे आमची क्रेटा. थोडं आता घरात अस्तव्यस्त आहे सगळं म्हणून मी आतमधून नाही दाखवते तुम्हाला. ही बाजूची साईड आहे. इथे किचन आहे. किचन मी दाखवू नाही शकत सध्या कारण थोडा पसारा वगैरे आहे आतमध्ये म्हणून. आणि मागची बाजू आहे आणि ताई तिकडे काम करते. मग तुम्हाला मागचं दार दाखवतो नीट. हे बघा वाट बघा कशी छोटीशी वाट आहे. ह्याच्यातून चालत चालत जायचं. ही मागची बाजू आहे आणि ही आपली अंजली ताई आहे. ताई हाय कर, असं हाय कर. हा मागची बाजू आहे. ही मागचं दार आहे. आणि मग इथून ही परत एकदा साईड प्रोफाईल आपल्या घराची. आणि आता आपण पुन्हा एकदा आलोय खळ्यात. सो हे होतं आपलं होम टूर. फक्त मी होमच मेन दाखवलं नाही, बट ठीक आहे 1 BHK आहे आतमध्ये. म्हणजे मुंबईसारखं नाही, प्रॉपर गावच्यासारखं आहे, बट पसारा आहे ना खूप म्हणून दाखवत नाही. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू सो मच.